श्री स्वामी समर्थ. म्हणजे आपणास माहिती असेल की मागच्या 6 जून पासून शनिवारपासून ते येत्या 11 जून गुरुवारपर्यंत आपला मृत्यू पंचकाळ चालू आहे. असं आपण खूप ठिकाणी ऐकलं असेल, वाचलं असेल, बघितलं सुद्धा असेल. आता हा मृत्यू पंचकाळाचं सर्व काही माहिती बघून किंवा व्हिडिओज बघून खूप लोकांना भीती वाटत आहे किंवा मृत्यू पंचकाळ चालू आहे, तर या काळामध्ये आम्ही सेवा, पारायण, मंत्र, स्तोत्र, दान, धर्म, संकल्पयुक्त पूजा मांडणी करावी की नाही. कारण की सांगितलं गेलं की या मृत्यू पंचकाळामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टी करू नये. तरी मी एकच सांगेल की हा मृत्यू पंचकाळ कुठलाही घाबरून जाण्याचा काळ नाही आहे, तेवढा भीतीदायक काळ नाही आहे. आधी आपल्या मनातली भीती काढून टाका. तर सगळ्यात महत्वाचं या मृत्यू पंचकाळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उलट अध्यात्माला स्थान द्यावं, त्याला जास्तीत जास्त तुम्ही अध्यात्म करावं. म्हणजेच काय, नामस्मरण, भगवान शंकरांची सेवा आहे, मारुतीरायांची सेवा आहे, श्री हरी विष्णूंची सेवा आहे, देवदर्शन आहे, सर्व काही करू शकता. त्याला बंधन नाही आहे, उलट ते जास्तीत जास्त करावं. मृत्यू पंचकाळ थोडा त्रासदायक आहे, थोडासा कठीण काळ आहे, पण थोडाफार म्हणतात ना काळजी घ्यायला पाहिजे. आणि या मृत्यू पंचकाळामध्ये चुकूनही 5 चुका आपल्याला करायचे नाही आहेत. आता त्या 5 चुका काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनल शीतल स्वामी चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.